काळाचा राजा सी 5 पालक गर्जना करणाऱ्या आवाजाने संपूर्ण शून इस्टेटला हादरवून सोडले आणि आतील नोकर आणि रक्षकही घाबरून घाईघाईने गुडघे टेकले. शून इस्टेटच्या बाहेर एक मालगाडी इस्टेटच्या वेशीकडे वेगाने धावत आल्याने आजूबाजूचे पादचारी भीतीने फिके पडले. गाडी शून लॉंगपासून काही मीटर अंतरावर थांबली आणि ड्रायव्हरने त्वरित घोड्यांवर राज्य केले आणि घाईघाईने गुडघ्यांवर पडलो, जेव्हा गाडीच्या दरवाजाला अचानक आतून लाथ मारली गेली आणि घोड्याला धडकेपर्यंत तो हवेतून उडून गेला. इस्टेटच्या भिंती आणि तात्काळ लाकडाचे तुकडे तुकडे झाले आणि जमिनीवर विखुरले. गाडीच्या आतून 40च्या सुरुवातीच्या एका चिडलेल्या माणसाने खाली उडी मारली. जेव्हा तो उतरला तेव्हा आदळल्यामुळे जमीन थोडीशी हादरली. तो माणूस उंच 1.80 मीटर 5.11 फूट पेक्षा जास्त आणि आलिशान निळे कपडे घातलेला होता. त्याच्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये तीक्ष्ण होती आणि त्याच्या भुवया जाड होत्या. त्याचे नाक सरळ होते आणि त्याचे शरीर बरळ होते. या क्षणी त्याचे काळे डोळे जवळजवळ लालसर झाले होते आणि राग आणि आभा यामुळे त्याचे केस काठावर उभे होते. त्याच्या आजूबाजूची पृथ्वी हलवताना तो रागाने शुनलॉंगच्या दिशेने चालत गेला आणि शुनलॉंग प्रतिक्रिया देण्यापूर्वीच त्याला जाणवले की त्याच्या खांद्यावर इतके वाईट रीतीने दबाव येत आहे की त्याची हाडे दुखत आहेत. त्या माणसाने शुनलॉंगच्या डोळ्यात खोलवर पाहिले आणि नंतर इस्टेटच्या समोर पहारेकरी उभे असलेल्या 2 रक्षकांकडे गर्जना केली. परंतु आता भीतीने जमिनीवर गुडघे टेकले होते, इतक्या मोठ्या आवाजात की ते संपूर्ण ब्लूमधून ऐकू येत होते. पण शहर समवन अल्केमिस्ट लू. मग त्या माणसाने शुनलॉंग बोलण्याची वाट पाहिली नाही, कारण त्याने त्याला इस्टेटच्या मुख्य हॉलमध्ये ओढले आणि सेवकांनी नुकतेच हॉलमध्ये आणलेल्या बेडवर झोपण्यास भाग पाडले. त्याने शुनलॉंगच्या शरीराची कसून तपासणी केली, पण शेवटी काहीही न सापडल्याने त्या माणसाने शेवटी सुटकेचा श्वास सोडला. जणू तो संपूर्ण वेळ तो एक श्वास रोखून धरला होता. शुनलॉंग त्याच्या मागील आयुष्यात कितीही संकटे आली तरीही रडला नाही. त्याच्या पूर्वीच्या कुपोषित शरीराला कितीही भयानक वेदना झाल्या असतील, पण आयुष्यात पहिल्यांदाच त्याचे डोळे अश्रूंच्या 2 थेंबांसारखे लाल झाले. त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून सांडले. मग दमलेल्या आणि भावनेने भरलेल्या आवाजात त्याने शेवटी एक शब्द बोलला, वडील. एक शब्द त्याला त्याच्या भूतकाळात कधीही उच्चारण्याची संधी मिळाली नाही, आणि एक शब्द देखील त्याला नेहमी प्रकर्षाने जाणवत होता की तो त्याच्या आयुष्यात कधीही बोलू इच्छित नाही. जरी मूळ शुनलॉंगचे त्याच्या पालकांशी घनिष्ठ नातेसंबंध होते, शुनलॉंग आता फक्त पूर्वीच्या शुनलॉंगचा आत्मा नव्हता. एक बेबंद अनाथ, ज्याला आयुष्यभर प्रत्येक गोष्टीसाठी काम करावे लागले. खरे कौटुंबिक प्रेम आणि काळजी कशी असते हे दाखवण्यासाठी एकही माणूस नव्हता. शेवटी शुनफँगच्या डोळ्यात संतापासह काळजी आणि प्रेम पाहून त्याचे सर्व मानसिक अडथळे तुटले. आणि हा माणूस त्याच्याबद्दल किती प्रेम आणि काळजी घेत होता हे त्याला खरोखरच जाणवले. अशा अवस्थेत घरी परतण्यासाठी शुनफँग आपल्या मुलाला काय झाले हे विचारत असतानाच तिशीच्या उत्तरार्धात एक सुंदर स्त्री हॉलमध्ये आली. शुनॅनला तिच्या मुलाचे उद्ध्वस्त झालेले कपडे लक्षात येताच तिने लगेचच वाईट समजले आणि तिचे डोळे लगेच अश्रूंनी बांधले, म्हणून त्याला मिठी मारण्यासाठी धावली. शुनलॉंग शूनमधून एक भावना जाणवली आणि ती शुनफँगमधून जाणवत होती. आई. त्याने डोक्यात विचार केला आणि मातृप्रेम कसे वाटते हे त्याने खरोखरच अनुभवले, कारण त्याने आपले दोन्ही हात आपल्या वडिलांना आणि आईला मिठी मारण्यासाठी वापरले. त्याच्या मनात त्रिकोणी दगडाच्या शेजारी एक प्राचीन पुस्तक शांतपणे दिसू लागल्याने त्याच्या मनात एक न उघडणारा आवाज ऐकू येत होता. पण शुनलॉंगला ते तपासायला वेळ नव्हता, कारण त्याचे आईवडील दोघेही त्याच्यासमोर बसले होते आणि शुनफँगने शेवटी विचारले, त्याच्या आवाजात स्पष्ट रागाचे संकेत, मी फक्त 8 दिवसांसाठी ब्लू फॉरेस्ट सिटी सोडले. मी गेल्यावर काय झाले? माझ्या मुलाला इतकी दुखापत कशी झाली आणि गुई आणि गुशी कुठे आहेत? शुनफँग आणि शोनान दोघांनाही जाणून घ्यायचे होते की त्यांचा मुलगा अशा अवस्थेत कसा आला. विशेषतः गुई आणि गुशी. असे असू शकते की गुई आणि गुशी यांनी त्यांचे कार्य योग्यरित्या केले नाही, पण जेव्हाही तो इस्टेट सोडतो तेव्हा त्या दोघांनी नेहमीच शूनचा पाठलाग केला होता. फादर, गुई आणि गुशी दोघेही आज माझे रक्षण करताना मरण पावले. शुनलॉंग त्याचा आवाज थंड म्हणाला, पण त्यातून तीव्र संतापाचा इशारा कळू शकतो. काय झालं? शुनफँग आणि शुनन विचारले.
गुई आणि गुशी हे दोघेही शून लॉंगचे अंगरक्षक होते आणि गुई अगदी सुरुवातीच्या रँक 2 चे पृथ्वी रँक तज्ज्ञ होते तर गुशी हे पीक रँक 1 पृथ्वी रँक तज्ज्ञ होते. संपूर्ण ब्लू फॉरेस्ट सिटीमध्येही गुई आणि गुशी हे तुलनेने मजबूत तज्ज्ञ मानले जात होते. म्हणूनच शून फँगने आपल्या मुलाशिवाय इतर कोणाच्या तोंडून हे बाहेर पडले असते तर यावर विश्वास ठेवला नसता. किवी कंडेन्सेशन रँक 1 पासून रँक 9 पर्यंत लागवड सुरू झाली आणि प्रत्येक रँकमधील स्तर लवकर, मध्य आणि शिखर मध्ये विभागले गेले. किवी कंडेन्सेशन लेव्हल नंतर पृथ्वी रँक होता. त्यामुळे 2 मजबूत पृथ्वी रँक शेतकरी मरणे ही खरोखरच धक्कादायक बाब होती. ब्लू फॉरेस्टच्या बाहेरील भागात कोणीतरी रेड पाईन फ्रूट सापडल्याची अफवा पसरवली जात होती. शून लॉंगने उत्तर दिले, बाबा तुम्हाला माहित आहे की माझे मेरिडियन ब्लॉक झाले आहेत आणि मी लागवड करू शकत नाही पण जर मी रेड पाईन फ्रूट दंड करू शकलो आणि मास्टर लूला माझ्यासाठी मेरिडियन ओपनिंग पिल तयार करण्यास सांगू शकलो, तर मी शेवटी लागवडीस सुरुवात करू शकेन. शून फँगला इंटरॅक्ट करण्याची संधी मिळण्यापूर्वी शून लॉंग चालूच होता. मला माहित आहे की तुम्हाला नेहमीच वाईट वाटले कारण मी लागवड करू शकत नाही आणि माझ्यासाठी लाल जुरणे फळ आणि इतर उपाय देखील शोधले आहेत. जरी तुम्ही स्वतः हे कधीच सांगितले नसले तरीही मला माहित आहे की ते खरे आहे. शून लॉंग म्हणाले. शून फँग काहीच बोलला नाही आणि त्याचा चेहरा थोडा लाल झाला. आपल्या मुलाने हे शोधून काढावे असे त्याला वाटत नव्हते परंतु शून लॉंग शेती करू शकत नाही याची त्याला नेहमीच खंत वाटत होती म्हणून त्याने नेहमी ब्लू फॉरेस्ट सिटी किंवा इम्पिरियल कॅपिटलमध्ये संभाव्य उपाय शोधले होते. शून फँगने स्वतः ब्लू फॉरेस्टमध्ये खूप वेळा प्रवेश केला होता परंतु आतापर्यंत त्याला आपल्या मुलासाठी आवश्यक असलेले कधीही सापडले नाही. म्हणून यावेळी तुम्ही शाही राजधानीत असताना कोणाला तरी रेड पाईन फ्रूट सापडले हे ऐकून मी शांत राहू शकलो नाही म्हणून मी गुई आणि गुशी या दोघांना माझ्यासोबत ब्लू फॉरेस्टमध्ये येण्यास सांगितले. शेवटी माझी योजना फक्त ब्लू फॉरेस्टच्या बाहेरील भागात शोधण्याची होती आणि माझ्यासोबत 2 पृथ्वी रँक तज्ज्ञांनी धोक्यात येण्याची शक्यता खरोखरच कमी होती. पण काळे वस्त्र परिधान केलेल्या 5 मुखवटाधारी लोकांचा वाटेत घात होईल हे कोणाला ठाऊक असेल. शून लॉंग संतप्त स्वरात म्हणाला. शून फँग आणि शून समजले. जर 5 मुखवटा घातलेल्या लोकांनी 2 पृथ्वी रँक तज्ज्ञांवर हल्ला केला तर बहुधा या हत्येमागील व्यक्ती असा होता ज्याला फक्त त्याच्या 2 अंगरक्षकांना संपवण्याऐवजी त्यांच्या वारसांना मारून शून कुटुंबाला हानी पोहोचवायची होती आणि नंतर शून लॉंगला जाऊ द्यायचे होते. शून लॉंग यांनी सांगितले की या लोकांनी त्यांच्या गटाला कसे वेढा घातला आणि हल्ला केला आणि शेवटी ते अचानक विजेच्या वादळाने कसे घाबरले आणि काम पूर्ण करण्यापूर्वी ते कसे पळून गेले. शून फँग आणि शून दोघेही आनंदी होते आणि सुटकेचा श्वास सोडत होते. त्यांच्या मुलाच्या नशिबाबद्दल आभारी होते आणि अशा मृत्यूच्या सापळ्यातून तो कसा सुटला